नमस्कार, शुभ सकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आणि मी पण अगदी बरी आहे. हा व्हिडिओ आहे आजचाच सकाळी शाळेला जातानाचा. खूप छान फ्रेश वातावरणामध्ये इकडचं तिकडचं वातावरण, झाडं झुडपं इतकं कोकणातल्यासारखं वातावरण वाटतं सकाळी सकाळी. आणि थंडी आणि पावसाचे दिवस थोडे थोडे थेंब पडत असतात. खूप छान वाटतं. मग शाळा सुरू झाली, शाळा संपली की मग परत घरातले कामं, म्हणजे दिवसभर पूर्ण कसं एंगेज राहावं लागतं ते मी सांगते तुम्हाला. आणि मग आठवड्यातून एकदा सुट्टीचा दिवस येतो आणि त्या दिवशी आपले पाहुणे, आपले कोणीतरी भेटणं, मग बोलणं, चालणं, हे म्हणजे कसं आपलं दिवस जातो, कसे महिने जातात आणि कसे आठवडे जातात काहीच कळत नाही. आता बघा, हा व्हिडिओ आहे संडेचा, सुट्टी त्या दिवशी. मग आले आमचे भाऊ आणि हे वहिनी आणि हे भाचे, हे असतात पुण्याला. मग असंच भेटी गाठी सुरू झाल्या. त्यांना थोडासा वेळ होता, 1-2 दिवसाची सुट्टी होती म्हणून ते भेटण्यासाठी आले होते. आणि हे जे वहिनी आहेत ना, यांचं माहेर पण इथंच आहे, आम्ही जिथं राहतो तिथंच. मग त्यांना तिकडं माहेरी पण जायचं होतं म्हणून घाईघाईमध्ये त्या म्हणल्या की जेवण वगैरे काहीच नको, म्हणून मग मी त्यांना चहा वगैरेच केला. मग चहा वगैरे झालं, बोलणं वगैरे झालं, खूप छान. थोडा वेळ बसलो. मग ते म्हणले की चला आता आपण निघू. मग ते निघायला तयार झाले. आणि हे पहा, शाळेचा सीन दाखवते तुम्हाला मी. आजचा हा दुपारचा सीन आहे. कशा एकदम बसेस लावलेल्या आहेत, एकदम व्यवस्थित एका रांगेत. आणि इकडे हे कॅन्टीन आहे. वातावरण बघा किती छान असं आहे. बिल्डिंग खूप मस्त अशी बिल्डिंग आहे. हे पहा, हे पहा किती छान आहे. खूप चांगली शाळा आहे. खूपच छान वाटतं ह्या शाळेत आता जॉब करायला लागल्यापासून. छान सगळ्यांच्या ओळखी, चांगले चांगले सगळे मंडळी आपल्याला भेटतात. आणि इथं आम्ही आलेलो आहोत कॅन्टीनमध्ये शाळेच्याच. आणि इथं चाललेलं आहे आमचं सर्व शिक्षकांचं जेवण. आता जेवण झालं की मग आणि थोडा वेळ पिरियड राहणार आहेत, म्हणजे क्लासेस. मग त्यानंतर सुट्टी होणार आहे. असं म्हणजे सांगायचं एकंदरीत म्हणजे रुटीन असं असतं आमचं. हा आहे संडेचा व्हिडिओ. आणि पाहुणे वगैरे आलेलेच होते, भाऊ वगैरे घरी. मग बाहेर बघितलं तर काय, इकडे सगळे गाया कसे येऊन बसलेले आहेत बघा, दारापुढे थांबलेले आहेत. म्हणजे पाऊस येत होता. मग त्यांना वाटलं की चला इथं आपण थांबावं आसऱ्याला. मग मीही म्हटलं चला जाऊ द्या, राहू द्या, तसंच कशाला मारायचं. घरी वाळल्या खूप भाकरी होत्या म्हणून मी ते देण्यासाठी आले. आणि एका हातात मोबाईल होता म्हणून मी काय केलं, तसंच दुर्डीच त्यांच्यासमोर ठेवली. किती कुणाला खायचं ते खाऊ द्या, नंतर आपण दुर्डी धुवून घेता येईल म्हणून. तर त्यांना मी असं दुर्डीमध्येच भाकरी दिल्या. खूप चांगलं वाटलं. म्हणजे आपण भाकरी जे वाळवतो, वाळलेल्या असतात, ते कुणाच्या तरी कामाला येतात ना. जनावरं वगैरे प्राणी खाल्ले, गाई वगैरे खाल्ल्या तर मग चांगलंच असतं. उगीच टाकून देण्यापेक्षा एका प्राण्याला आपण खाऊ घातलं तर चांगलं वाटतं, समाधान वाटतं. पण कित्येकदा ना, आपण घाईमध्येच असतो आणि मी तसंच मग वाळल्या भाकरी काय करावं काय करावं ह्याच विचारात असते. म्हणून मग मला देणंही होत नाही कधी कधी गायना. तर असं मग हे दिले मी. भाकरी दिल्यानंतर त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला की मध्ये घाण करतील, फरशी वगैरे, गाड्या आहेत, अंगावर गाड्या वगैरे टाकून घेतील. म्हणून मी त्यांना किती प्रयत्न केला की इथून ते जावं म्हणून. ते अजिबात जायला तयार नव्हते. ते तिथंच थांबले. मग मीच कंटाळून घरी आले. ते काय थांबणार म्हणून. आता भाऊ भाऊजय आणि भाचा वगैरे निघालेत आता जायला. चहा वगैरे झाल्यानंतर मग इथं थांबून आम्ही असं थोडं फोटो घेण्याचा प्रयत्न केलो. मग ते आमची वहिनी म्हणली की आपण ह्या बाजूला थांबूत, इकडं थांबलं की प्रकाश छान येतो, फोटो छान येते. म्हणून परत आम्ही इकडे बाजूला थांबलो. आणि इकडं थांबून परत आम्ही फोटो घेतलं छानशी एक आपल्या म्हणजे एक आठवणीसाठी. आणि फोटो वगैरे झाला. मग ते आपलं जायला निघाले. असा म्हणजे संडेचा रुटीन कसा असतो पहा. एकदम कसं व्यस्त राहावं लागतं. आणि मग त्यानंतर हे जायला निघाले त्यांच्या माहेरी, म्हणजे इथंच त्यांच्या आईला वगैरे भेटायला त्यांना जायचं होतं. आणि लगेच त्याने तिकडं निघणार पण होते. तर सगळ्यांच्या मागे पहा कसं घाईघाईच असतं.
मग ते जायला निघाल्यानंतर भाऊ आणि ते भाऊजे वगैरे म्हणायला लागले की तुम्ही पण या तिकडे, आल्यानंतर खूप छान छान दृश्य, इतकी सुंदरता तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्ही येतच नाही असं सांगत थोडा वेळ ते थांबले. मी म्हणले चला ठीक आहे ठीक आहे, मी येते सुट्टीच्या एखाद्या सुट्टी वगैरे मिळाल्या ना, उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे, तर नक्की येईन. तर ते म्हणत होते इतके दिवस नाही आले, आल्यानंतर तुम्हाला किती सगळं पाहायला मिळालं असतं असं ते म्हणायला लागले. पण काय करावं आता, कसं असतं ना, सगळं व्यस्तमय जीवन असल्यामुळे कुठेही जाता येत नाही, फिरता येत नाही आणि घर सोडून हलताही येत नाही, असं सगळं कंडिशन असतं. तर त्या म्हणत होत्या आपल्या फॅमिलीमध्ये तुम्हीच एकटे राहिलात, कोकणात आलाच नाहीत, खूप छान पाहायला मिळालं असतं असं सारखं सारखं ते म्हणत होते की ह्यावेळेस या, कसंही करून या, ह्यावेळेस वेळ काढा. मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे, मी वेळ काढते, येऊत बघूत. तर मग ते निघाले आपल्या तिकडे आईच्या घराकडे. असं ना सुट्टीच्या दिवशी कुणी आलं ना, खूप छानही वाटतं, समाधान वाटतं. आपल्याला पाहुणचार करायला वेळ मिळतो, मग आपल्याला रेस्टही मिळतो. आणि कितीही आपण व्यस्त असलो ना, तर कुणी घरी आलं की खूप आनंद वाटत असतो, कारण खूप दिवसाच्या भेटीगाठी झालेल्या असतात. तर काहीच वाटत नाही, म्हणजे आपण इतकं व्यस्त राहतो की असं काहीच वाटत नाही. आपले माणसं आलं की काही पण करायला उल्हास येते, खुशी येते, आनंद वाटतो, खूपच छान. त्यांना पाठवलं थोड्याच वेळात. मग आता काय झालं तुम्हाला सांगते. आणखीन एक जी बहीण असते, लहान बहीण, आमच्या सगळ्यात लहान, ती बहीण आली आहे. बहीण आणि त्यांचे मिस्टर आता इथं बसलेले आहेत बघा. आणि त्यांच्यासाठी मग आता पाहुणचार सुरू झाला आमचा, माझा आणि मग मुलीचा. मग स्वयंपाक वगैरे मी तयार केला, जेवण वगैरे चाललेलं आहे आता इथं पुरुष मंडळीला जेवायला दिलेलं आहे. मग त्यानंतर आम्ही जेवणार आहोत. म्हणजे असं एकेका दिवशी ना 2-2 पाहुणे आले तर खूपच मजा. एक पाहुणे चहावरच गेले आणि एक पाहुणे जेवण. तर मस्त वाटतं, सुट्टीचा दिवस आहे, आपल्याला पूर्ण असं फ्री आहे, फ्रीडम आहे. म्हणजे काहीच कुठं जायचं नसलं ना, आपल्याला घरीच राहायचं असलं त्या दिवशी की खूप छान वाटतं. आणि मग असे काही कोणीतरी आलं तर आणखीन आनंद वाटतो, कारण भेटायला मिळतं आपल्याला, खूप दिवसानंतरची भेट होते, तो आनंद वेगळाच असतो. तर तेही निघाले, झालं त्यांचंही सगळं बोलणं वगैरे. त्यांनाही लवकरच जायचं होतं, त्यांच्या मागे पण घाई होती. मग सहज ते सकाळी आलेले जे भाऊ भाऊजाई होते ना, ते जाणारच होते तिकडेच, ते बहीण पण तिकडंच असते. मग ते सगळेच आता संध्याकाळच्या वेळेला गेले, एकाच कारमध्ये निघून गेले. मग इथंच आले तेही त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून. तर असं व्यस्तमय जीवनामध्ये कसा आनंद घ्यायचा, कसं आनंदी राहायचं, कसं आपलं भेटीगाठी संवाद साधायचा आपल्या लोकांसाठी, हे एक साधं सीधं एक सोपं उदाहरण आहे. तर वेळ मिळत नाही म्हणून आपण कुठंही जात नाही. मग असं अचानक कुणी आपल्या घरी आले किंवा आपण कुठं गेलो तर एक चांगलंच असतं एका दृष्टीनं. वेळ काम तर सारखं असतंच असतं. तर चला मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा. धन्यवाद.